आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। काय झालं? बघवत नाही ना आता? आता हे दोघं या फोटोत काय करतात विचार ना तुझ्या बहिणीला, तुझ्या सती सावित्री बहिणीला। दादा दादा हे सगळं खोटं आहे, हे जे दिसतंय ना तसं नाहीये दादा। मला समजावला उगाच तुझे शब्द नको वाया घालू। हे बघ, माझ्या स्वतःपेक्षा ना मला माझ्या बहिणींवर जास्त विश्वास आहे। मला माझ्या बहिणींच्या पावित्र्यावर विश्वास ठेवायला या फोटोंची गरज नाही ग। त्यांचं पावित्र्य ना त्यांच्या डोळ्यात दिसतं मला। हे असं मोठं बोलून आहे ना कारनामे झाकले जात नाही काय दाजी। या फोटोतल्या माणसाबरोबर लग्न ठरलं होतं ना तुझं, म्हणूनच इतक्या जवळ जाऊन बस, मी पाया पडते तुमच्या, पण तुमच्या घाणेरड्या विचारांचे प्रदर्शन इथे नका मांडू। डॅडी हे दिसतंय तसं नाहीये। हा जो फोटोतला माणूस आहे ना तो आणि मी एकच शाळेत शिकवतो। जाता येता शाळेतली काहीतरी चर्चा करत असताना काढले गेले ते फोटो। नाही डॅडी, हिच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका। अहो वाईट चालीची बाई स्वतःहून सांगेल का की मी वाईट चालीची आहे म्हणून? हा, तोंडावर शत्रू। अरे जीभ झडत कशी नाही तुझी? तुझ्या पोराची आई होणार आहे ना ती? हे बाळ माझं आहे का नाही हे सिद्ध करायला घेऊन चाललोय मी। डॅडी, हे आहे ना तो खऱ्या खोट्या परडीचा उत्सव, बघू ना बसवा हिला परडीत। जर ही खरी असेल ना तर प्रश्नच नाही, जर काही खोटी असेल तर मग देवी आईच लावल हिचा निकाल। मला कावरा याला अहो पोटूच्या पोरीला परीक्षा द्यायला लावायची म्हणतोय हा। कावरा याला नाहीतर आगळी होऊन बसल। काय आगळी होणार आहे? हिने जर काय केलं नसेल तर भीती कशाला आहे? देऊ द्या ना हिला परीक्षा। माझी बहीण कसलीच परीक्षा देणार नाही, पण तिच्या पावित्र्याला कुठल्या परीक्षेची गरज नाही। या फोटोमुळे खराब व्हावं एवढं नाजूक नाही तिचं चारित्र्य। गंगेच्या पाण्याला बी हेवा वाटावं ना एवढं पवित्र आहे ती। त्या फोटोंची काय किंमत नाही माझ्यासमोर। तेजू, मी हाय तुझ्यासोबत, तू चल। त्या माणसाचं ऐकून ना तुला कुठली परीक्षा द्यायची गरज नाही, चल। नाही दादा, मी आज इथनं अशीच नाही जाऊ शकत। मी आज ही परडीची परीक्षा देणार। अगं अवस्था बघ ना तुझी, तुझ्या पोटात बाळ आहे का? तेजू असलं काही करू नकोस, ऐक माझं। तेजू, या परडीची परीक्षा देणं म्हणजे या माणसाच्या म्हणण्याला दुजोरा देण्यासारखं आहे। मला हे सगळं तुम्हीच थांबवू शकता। हे सगळं वादळ उद्ध्वस्त करून टाकलं आपल्या घराला। अनर्थ होईल, हे थांबवा। सुनबाई जरा नाही ऐका। डॅडी, जोपर्यंत ही परीक्षा पूर्ण होत नाही ना तोपर्यंत मी कोणाचंच ऐकणार नाही। अग्नीच्या साक्षीने लग्न करू, फेरे घेऊन वचन दिल्यानंतर सुद्धा तुला जर माझी परीक्षा घ्यायची गरज वाटत असेल ना तर ठीक आहे, मी देईन ही परीक्षा। आणि इथे असलेल्या प्रत्येक माणसाला दाखवून देणार आहे मी की माझ्या दादाचं प्रेम आमच्यासाठी जेवढं पवित्र आहे ना तेवढेच पवित्र आहे मी। थांब तेजू, न्याय बरोबरीचं झाला पाहिजे। तू परीक्षा द्यायला तयार झालीस ना, तुझ्या नवऱ्याला बी द्यायला लागेल। ए, काय बोलतोय तू? मी का परीक्षा द्यायची? काय केलंय मी? आरोपी बरोबर न्याय मागणाऱ्याला पण कटाड्यात उभं राहावं लागतं, माहिती ना तुला? जर स्वतःला सिद्ध करण्यासाठी ती परडीत बसते तर तू तुझे आरोप खरेत हे सिद्ध करण्यासाठी तुला बी बसावं लागत। मी असं काय करणार नाही। तुला करावं लागल। जर तिचा काय दोष नसताना ती सगळं करते तर तुला बी करावं लागल। आणि नाही केलं तर तर मी माझ्या पद्धतीनं करायला लावी।
माझ्या बहिणींवर आरोप करणाऱ्याचं काय करतो ना हे तुला चांगलंच माहिती आहे. त्यामुळे तू आधी परडीवर बसशील, मग माझी बहीण बसल. चल तेजू. सूर्या, काय झालं? परडी बघून भीती वाटते की स्वतःची कर्म आठवून? माझ्याकडे बघ. माझ्या मनात कसलंच पाप नाहीये. ज्याला जीव लावला ना त्यालाच सर्वस्व अर्पण केलं. पण तुझ्या मनात मात्र कसली तरी भीती दिसते. तू जे केलंस ना ते मी ते सगळ्यांसमोर ओरडून सांगू शकते. पण तुझ्या कर्माची शिक्षा ना मला डॅडींना आणि आत्यांना द्यायची नाही. आणि सांगितलं जरी ना तरी तू इतका नीच आहेस ना की सगळं एका क्षणात झटकून टाकशील. काय झालं? राग आला? पण या रागाचा आता काही उपयोग नाही. कारण जे ठरवायचंय ना ते आता ही परडीची परीक्षा ठरवणार. जगायचंय तर ताठमानेने जगेल. आणि खऱ्याला जर ह्या देवीच्या दारात जागा नसेल ना तर मी आणि माझ्या बाळाने न जगलेलंच बरं. डॅडी, माझी बहीण खरी का खोटी याचा निवाडा मी उभ्या आयुष्यात होऊ दिला नसतो. पण तेजूनच हट्ट धरलाय, त्याच्यामुळे माझ्याकडे काय पर्याय नाहीये. हे बघा, शत्रूने जे काय केलंय त्याची शिक्षा सगळ्यांनी भोगायला नको असं तुम्हाला वाटत असेल ना तर त्याला परीक्षा द्यायला सांगा. नाहीतर मी कोणाचं ऐकणार नाही. काळजी करू नका जावई बापू. आम्ही इथं असताना काहीच चुकीचं होणार नाही. खऱ्या खोट्याची परीक्षा होणार असेल दोघांची होईल. आमच्या सुनवाईवर पूर्ण विश्वास आहे. त्या खोट्या ठरूच शकत नाही. चिरंजीवांना बी परडीवर बसावंच लागेल. चाल. आज मजा येत असेल ना तुला? अरे स्वतःला जगाची आई म्हणतीस आणि लेकरांची अशी दशा करतेस तू. सोड तो पायाखालचा महिषासूर, सोड. आज प्रत्येक पुरुषाच्या मनात घर करून बसलाय तो. आणि हे सगळं होत असताना पण डोळं बंद करून बसलेस तू इथं. हे बघायचं का आम्ही?